मुलांचं करिअर घडवण्याची पालकांची इच्छा जागृत झाली. आली रे आली आपली लाडकी कोहली फॅमिली आली. चला तर त्यांचं स्वागत करूया वाजवून ताली. नमस्कार. बसा 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 बसा. नमस्कार. येस नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे. घे भरारी. नाही नाही अहो काय करताय कुठे चालला अहो तसं नाही मी नाव सांगतोय. घे भरारी करिअर काउन्सिलिंग सेंटर आहे त्यात तुमचं स्वागत आहे. मी संचालक समीर चौगुले. बोला मी काय सेवा करू शकतो तुमची. आम्हाला करिअर काउन्सिलिंग करायचंय. करिअर थांबा. वरळी सिलिंग वरळी सिलिंग म्हणजे मध्येच काय आहे ते. एक मिनिट काय आहे ना तुम्ही अशी घाई करू नका कळलं का. ज्याला प्रश्न विचारलाय त्यांनी उत्तर द्या. हा आता मी तुम्हाला मी शिवाली आत्या नमस्कार. तुम्ही मला नाही ते आमचे वडील आहेत. अरे बापरे अरे बापरे मला वाटलं प्रेग्नंट आत्या बसली आहे. सॉरी सॉरी मला एकदम लक्षात नाही आलं. कधी कधी अप्पर लिप जास्त असतात ना त्यामुळे असं होऊ शकतं. व्हेरी व्हेरी सॉरी. हां तर तुम्ही आता मला सांगा तुम्ही इकडे का आलेलात पण आरामात सांगा घाई करू नका एकदम रिलॅक्स. हां आपण आपल्या घरात कसे असतो रिलॅक्स तसे आरामात सांगा. हां का आला तिकडे. आम्हाला करिअर काउन्सिलिंग करायचं. कसं कसं ते दिसतंय. बसा नीट बसा. अहो रिलॅक्स म्हणजे एवढा सर बिभत्स वाटतं ना ते असं नका करू ना. एनिवे मला कळलेलं आहे तुम्हाला करिअर काउन्सिलिंग करायचं आहे. योग्य ठिकाणी तुम्ही आलेलात अगदी योग्य ठिकाणी. कसं असतं मुलांच्या या वयात जर त्यांना कळलं त्यांची दिशा काय असली तर कसं असतं पुढे सगळी जी जर्नी असते त्यांची ती टार्गेट कसं अचीव करायचं हे सगळं सुलभ होऊन जातं. व्हेरी गुड तुम्ही योग्य ठिकाणी आलेलात. मला सांगा तुमची नावे काय. मी शिवाली आवली कोहली. मी बिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोहली. ही नावे आहेत तुमची. बापरे एकदम इट इज सो स्ट्रेंज. खूप इंटरेस्टिंग आहेत पण ली 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 मला जाम आनंद झाला. मला सांगा तुम्ही राहता कुठे. मी राहते माझ्या घरी. मी पण राहते त्याच घरी. मी तर यांच्या आधीपासूनच राहते याच घरी. ते घर माझंच आहे. ऍग्रीमेंट माझ्या नावावर आहे मग मी तिथेच राहतो. ते तुमचं वेगळं कशाला आहे थोडंसं. यांचा एक सूर आहे त्याच्यात तुम्ही वेगळंच काहीतरी. एनिवे हे बघा मी तुम्हाला प्रश्न काय विचारला तुम्ही राहता कुठे याचं उत्तर घरी कसं देतात. सगळे घरीच राहतात. मी काय कांगारूच्या पिशवीत राहतो का. सगळे घरीच राहतात ना आपापल्या घरीच राहतात की नाही. बरं मला सांगा ते घर कुठे पत्ता काय घराचा. आम्ही राहतो ठाकूरली. तिथे शिफ्ट झालोय हल्ली हल्ली. बिल्डिंगचं नाव सावली. कॉम्प्लेक्सचं नाव माऊली. आमच्या नाक्यावर आहे एक बार त्याचं नाव चुलबुली. तिथे गाणं लागतं खलीवाली 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 खलीवली खलीवली. अरे थांबा रे. अरे हे ह्यात का रे डोक्यावर पडलात तुम्ही सगळे. अरे असं नका यार करू. तुमच्या नाक्यावर बारमध्ये कुठलं गाणं गायलं जातं कुठल्या गाण्यावर नाचतात की 17च्या पाड्यावर नाचतात. मला काय करायचंय. मी इकडे का आलोय तुम्ही इकडे हे बघा तुम्ही इथे करिअर काउन्सिलिंग करायला आलात की नाही. बरोबर 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 बरोबर. चूक नाहीच. तुझं काय रे वेगळं मध्येच वेगळं काहीतरी तुझं आहे. मुळात हे करिअर काउन्सिलिंग तुमच्यासाठी नाहीच आहे. तरुण कोण आहे तुमच्यात. मी आहे तरुण. मी पण आहे तरुण. मी आहे मध्यमवयीन. मी मध्यमवयीनच्या पुढे म्हातारपणाच्या 5-6 वर्षाच्या आधीच्या तारुण्य. अरे थांब रे तो. मुद्दाम करतोस का रे तू. मुद्दाम करतोस. मी ह्यांना विचारतोय ना. आणि मुळात हे गाताय कशाला तुम्ही हेच हे कुठला टोन आहे हा. ही चाल कुठली आहे. मला उगीच आपल्या ऑर्केस्ट्रामध्ये निवेदन वगैरे करतोय असं वाटायला लागलंय. बाकीच्या गातात मी निवेदन करतोय. कृपया असं करू नका. नॉर्मल बोला नॉर्मल बोला. आम्ही असंच बोलतो. बोलू नका. ए
कोण आहात यार तुम्ही? मी शिवाली आवली कोहली. मी भिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोहली. घाबरा. बोलत ना परत आयुष्यभर सांगते मस्करी करू नका यार. डोकं फिरता रे माझं. असं करू नका यार. हा मला सांगा करिअर कुणाला करायचंय? मी सांगू हा विसरलो. कशाला सांगतो रे मग? सांगतो कशाला? आणि असं कोण आठवतं? कोण आठवतं असं? करिअर कुणाला करायचंय मला सांगा. हात वर करा त्यांनी. शाबास. मला सांग तुला काय व्हायचंय? मला व्हायचंय डॉक्टर. मला नाही व्हायचं डॉक्टर. मला व्हायचंय परत एकदा आई. एक मिनिट थांब रे जरा. तुला मोठेपणी काय व्हायचं ह्याचं उत्तर मला नाही व्हायचंय परत एकदा आई. असं असू शकतं? आई व्हायचंय ना मग जा ना ह्याच्या बरोबर हनीमूनला. कशाला इकडे आली आहेस? ईश्वर. ए गपगा. ईश्वर कोण असतं? ईश्वर. अरे नका यार असं करू. मी तुम्हाला काय विचारतोय? तुला डॉक्टर व्हायचंय? मी अजिबात बोलू नका. हे तुमच्यासाठी नाहीये. तुला डॉक्टर व्हायचंय मला सांग. मला सांग बाळा तुला डॉक्टर का व्हायचंय? कारण मी लहानपणापासून रोज डॉक्टर डॉक्टर खेळली. मी लहानपणापासून रोज लगोरी लगोरी खेळली. मला तर लहानपणीचं काहीच आठवत नाही. मला लहानपणी आठवतं कारण मी रोज बदाम खाल्ली. मी बदाम नाही खाल्ली. मी रोज भेळ खाल्ली. मी रोज खारी बिस्किट खाल्ली. मी तर रोज च्युइंगम खाल्ली. चावत 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 चावतच राहिली. तिने खाल्लेली च्विंगम माझ्यावर थुक थुक थुकली. मग ती च्विंगम चिकटली आणि माझी पॅन्ट फाट फाटली. अरे येडेबिडे आहात का रे तुम्ही? काय बोलताय तुमचं तुम्हाला कळताय? डॉक्टर काय व्हायचं? इथून सुरू झालेला प्रवास फाटलीपर्यंत पोहोचतो कसा तुमचा? आणि तुझी पॅन्ट फाटली तर फाटली म्हण ना. फाटली काय 3 महिने फाटत होती? फाटली माझी पॅन्ट. कोण म्हणतं असं? तुम्हाला काउन्सिलिंग करायचंय ना? मी सांगू नाही सांगत जा. हे शानपणा कुणा करतो ना मग? नाही सांगत कुणाला? मुद्दामून करतो का हा? एक मिनिट. माझी अपॉइंटमेंट. मी खूप बिझी काउन्सिलर आहे. 3 महिने अपॉइंटमेंट मिळत नाही. प्लीज तुम्ही जा तिकडे. माझी मस्करी करायला प्लीज जा. सॉरी म्हणायचं नाही. क्षमा असावी. ते पण नको. अति करू नका. सर चिडू नका. मागे बस काय चिडू नका. मागे बस. चिडू नका. मारी नका. बावळ्या मी इकडे तुमच्यासाठी अर्धा तास काढायला. आता एकदा तरी काय तिला हाकलून देणार सांगून ठेवतोय. बाळा मी काहीतरी समजावतो तिला. तिच्या महत्वाचं आहे ते. तुला डॉक्टर व्हायचं ना बाळा? कसं असतं त्यासाठी तुला सायन्स फॅकल्टी जॉईन करावी लागेल. सायन्समध्ये तुला चांगला अभ्यास करावा लागेल. मग 12वी नंतर MBBS एंट्रन्स. मग MBBSचा अभ्यासक्रम. आणि त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये स्वतःचं नाव रजिस्टर करावं लागेल. आणि त्यानंतर तू डॉक्टर होशील. या सगळ्याला 10 ते 14 वर्ष लागतील बाळा. मग मला नाही व्हायचंय डॉक्टर. मला व्हायचंय टायर मध्ये हवा भरणारी. एवढा शार्प युटर्न? एवढा युटर्न मारला स्वतःच आपटशील. अगं बाळा असं करशील तू. सुरुवात डॉक्टर पासून केलीस आणि आता तू काय म्हणतेस टायर मध्ये हवा भरणार? एक मिनिट तू बोलू नकोस. तू सांग बाळा. तू बोलू काय मध्ये? हा तू सांग बाळा. तुला काय व्हायचंय? काय झालं? काय व्हायचंय? मला बनायचंय पावली. पावलीने माझ्यासाठी खूप कष्ट केली म्हणून मला बनायचंय पावली. तुला बनायचंय पावली. मग ये तू बन पावली. मला बनायचंय आवली. त्याने माझ्यासाठी काहीच नाही केली तरी पण मला बनायचंय आवली. तुला बनायचं आवली? मग घे मी माझ्यासारखी तुला मिशी लावली. तू बन आवली. मी बनली आवली. ती तर पडली. आता येणार प्राजक्ता माली. परफॉर्मन्स झाला एकदम खाली खाली. आम्हाला खूप मजा आली. सुपर हिट. बरं आता तुम्हाला कशी वाटली आमची ही कोहली फॅमिली? असंही ह्या फॅमिलीच्या प्रेमात मी होतोच. पण आज लाईव्ह बघण्यात खूप गंमत आली. खूप मजा आली. सुपर्ब. ती फॅमिलीच गोड आहे नो डाऊट.
आणि मला असं वाटतं की जास्त रंगतं ते जास्त त्या समीरच्या रिॲक्शनने. थँक्स, मी ते आलो आहे, मला बोलवलं आहेत आणि थँक्स की मला बऱ्याच दिवसानंतर या फॅमिलीला मी जवळनं पाहतोय. थँक्यू. सई एकदम रिलॅक्स होऊन सांग कसा वाटला परफॉर्मन्स. सुसाट परफॉर्मन्स. गाईज, मला असं वाटतं की सिरीजच्या रूपी या MHJनी सगळ्या महाराष्ट्रालाच ना खूप सारी घरं दिली आहेत आणि असं सांगितलंय की तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही कुठल्याही घरी जाऊ शकता. त्यामुळे तुम्ही आम्हाला असं श्रीमंत करून टाकलंय. खूप मिस करत होतो कोहली फॅमिलीला आणि आज भेटली आणि आम्ही तृप्त झालो.